आज मी बनवणार आहे गवारीची चमचमीत रस्सा भाजी। गवारीची सुकी भाजी तर आपण नेहमीच खातो, पण या पद्धतीने जर तुम्ही गवारीची रस्सा भाजी बनवाल तर गवार न आवडणारे देखील अगदी आवडीने खातील। नमस्कार, मी सुनीता, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मी आज बनवली आहे चमचमीत अशी गवारीची रस्सा भाजी। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने ही गवारीची भाजी कशी बनवायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा जरूर करा। चला तर मग पटकन सुरुवात करूयात गवारीची रस्सा भाजी बनवायला। त्यासाठी इथं मी गावरान गवार घेतली आहे। गवार 2-3 प्रकारची असते, एक काटेरी गावरान अशी देशी गवार आणि साधी विलायती गवार। 250 ग्रॅम गावरान गवार इथं मी आपल्या भाजीसाठी घेतलेली आहे। ही गवार चवीला अतिशय छान लागते, तर सुरुवातीला आपल्याला ही निवडून घ्यायची आहे। तर गवारीचा असा आपल्याला शेंड्याकडचा आणि पाठीमागचा भाग काढून टाकायचा आहे। त्या गवारीच्या ज्या शिरा असतात त्याही काढून टाकायच्या आहेत, नाहीतर त्या खाताना दाताखाली येतात। म्हणून अशा प्रकारे गवार व्यवस्थित आपल्याला नीट करून घ्यायची आहे। तिचा शेंडा आणि पाठीमागचा भाग काढून तिचे 2 तुकडे करून सर्व गवार मी आता एकसारखी निवडून घेते। गवार घेताना नेहमी कोवळी आणि ताजी अशी गवार बघून घ्यावी। जास्त जाड आणि निब्बर गवार भाजीसाठी घेऊ नये। विलायती गवारीला शिराही नसतात, त्यामुळे काही जण आता ती चिरूनही घेतात। तर पहा, याप्रमाणे माझी सर्व गवार इथं निवडून झालेली आहे। ती मी एका भांड्यात काढून घेते आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून ही चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। पहा, याप्रमाणे मी गवार चांगली चोळून धुवून घेतलेली आहे। आता आपण वाटण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। तर त्यासाठी इथं मी पाव वाटी खोबरं, अर्धा चमचा जिरं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। ही आपण पाणी न घालताच वाटून घ्यायची आहे। तर पहा, इथं माझं वाटण तयार झालेलं आहे। आमच्याकडे आज लाईट नव्हती म्हणून मी खलबत्त्यामध्येच हे वाटण कुटून घेतलेलं आहे। आता आपण भाजी फोडणीला टाकूयात। कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकले आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेली गवार टाकूयात। गवार आपल्याला 2-3 मिनिटे चांगली परतून घ्यायची आहे। तर सुरुवातीला 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। तर थोडंसं मीठ मी गवारीमध्ये टाकते। मीठ टाकून गवार परतून घेतल्यामुळे गवारीमध्ये आतपर्यंत मीठ शिरते आणि गवार भाजीमध्ये चवीला चांगली लागते। तर 2 ते 3 मिनिट आपल्याला ही गवार मोठ्या गॅस फ्लेमवर अशीच भाजून घ्यायची आहे। तर पहा, 2-3 मिनिटे झालेली आहेत आणि आपली गवार चांगली भाजून झाली आहे। आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये आपण भाजी फोडणीला टाकणार आहोत। तर त्यासाठी मी पुन्हा 2 पळ्यात तेल टाकून घेते। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात थोडासा हिंग आणि 1 कांदा मी चांगला बारीक चौकोनी चिरून घेतला आहे, तो यामध्ये घालूयात। कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही, फक्त सॉफ्ट होईपर्यंतच तो भाजून घ्यायचा आहे। पहा, 1-2-3 मिनिटातच कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे। आता त्यामध्ये मी 1 मोठं टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, ते टाकते। कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे। पहा, टोमॅटोही चांगलं सॉफ्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूयात। वाटणही कांदा आणि टोमॅटो सोबत चांगलं परतून घ्यायचे। आपल्या वाटणातले जिन्नस सगळे कच्चे असल्यामुळे हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर 2-3 मिनिटे अगदी व्यवस्थित हे वाटण परतून घ्यायचे। पहा, वाटण चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर। इथं तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातील जे तिखट आहे ते वापरू शकता।
आता हे सर्व जिन्नस आपल्याला 1-2 मिनिटे चांगलं परतून घ्यायचे आहेत. पहा, सर्व मसाले वाटणासहित अगदी चांगले परतून झालेत. याला चांगलं तेल सुटले. आता यामध्ये आपण भाजून ठेवलेली गवार टाकूयात. आता गवारही आपल्याला सर्व मसाल्यांबरोबर चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे सर्व मसाल्यांचे फ्लेवर गवारीमध्ये अगदी चांगले उतरतील. तर पहा, 1-2 मिनिटे मी गवार चांगली परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे. तर 1 ग्लास गरम पाणी मी इथं घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकते. आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तितकं गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला कलरही चांगला येतो आणि गवार पटकन शिजण्यासही मदत होते. हीच गवार तुम्हाला जर सुक्की बनवायची असेल तर फक्त शिजण्या इतपत म्हणजे अर्धा ग्लासच पाणी यामध्ये टाका. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात. तर 1 चमचा मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे. गवार परततानाही आपण थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे अंदाजानुसार मीठ वापरावं. तर आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 10 मिनिटे ही गवार आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक जिन्नस ॲड करायचा आहे. तर पाहूयात 10 मिनिटानंतर. पहा, 10 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असा कलर आपल्या गवारीच्या भाजीला आलेला आहे आणि तर्रीही अगदी छान आलेली आहे. आता आपण पाहूयात गवार शिजली आहे का ते. तर पहा, तुम्ही पाहू शकताय गवारही अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1-2 चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. दाण्याचा कूट टाकल्यामुळे आपल्या रश्श्याला चांगला दाटसरपणा येतो. जर तुम्हाला कूट आवडत नसेल तर नाही टाकलात तरीही चालेल, अशीही ती चवीला खूप छान लागते. तर पहा, आता 1 मिनिटभर पुन्हा याला बारीक गॅसवर उकळून घेऊयात. पहा, 1 मिनिटभर उकळून घेतल्यानंतर आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला मी सेट झाल्यानंतर दाखवते. ही गवारीची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबरही खाऊ शकता. तर पहा, अतिशय सुंदर आणि चमचमीत अशी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आपली गवारीची रस्सा भाजी इथं तयार झाली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.